माधुरीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी बोंबलाची उकड करणार आहे। एकदम मस्त लागते, चवीला पण खूप छान लागते। पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चला आज आपण ह्या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या बोंबलाची उकड बनवण्यासाठी इथे मी 10-12 बोंबील घेतलेत बघा, असे तुकडे करून घेतले, स्वच्छ धुवून वगैरे घेतले। आणि हे मिरच्या घेतल्यात मी 6-7 हिरव्या मिरच्या आहेत ह्या बघा अशा, आणि 1 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या, कोकम, कोथिंबीर, कढीपत्ता, हळद आणि मीठ, आणि आपल्याला 2 चमचे तेल लागेल। प्रथम आपण काय करूया, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे सारं याचं वाटण करून घेऊया। इथे आपलं वाटण आता तयार झालंय बघा। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सारं मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण उकड करायला घेऊया। इथे पॅन मध्ये मी हे बघा 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलावर आपण लसूण घालूया, 5-6 पाकळ्या मी ठेचून घेतलं होता। कढीपत्ता घालूया, इथे लसूण छान लालसर झालाय बघा, छान लालसर झालाय ना। आता आपण यावर कांदा घालूया। 2 कांदे मी बारीक चिरून घेतले होते। कांदा आपल्याला छान लालसर करून घ्यायचा। कांदा छान ब्राऊन झाला। आता आपण यावर टोमॅटो घालूया। 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता, तो घालूया। टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। थोडं मीठ लागेल आपल्याला टोमॅटो परतायला। इथे टोमॅटो छान परतून झाला, मऊ पण झाला। आपण तर यावर हळद घालूया, अर्धा चमचा हळद घेतली, मीठ घालूया, कोकम घालूया 5-6, आणि यावर आपण आता जे वाटून घेतलं होतं ना, हे बघा आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचं ते घालू। पाणी घालायचंच नाही आपल्याला अजिबात, आणि यावर झाकण ठेवूया आपण। आपलं वाटण आपण छान परतून घेऊया। सुगंध खूप छान येतो याचा वाटणाचा। थोडं मसाल्याचं पाणी होतं ना भांडं, ते धुवून थोडंसं, जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। आता आपण यावर बोंबील घालूया। छान परतून घेऊया। सारखं परतायचं, एकदा आपण परतलं ना की पुन्हा याला परतायचं नाही। आता आपण यावर एक झाकण ठेवूया, 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं। इथे 5 मिनिटं झाली आहेत, आपली बोंबलाची उकड तयार झाली। बोंबील पण कसे छान शिजलेत, मस्त एकदम। आपली उकड आता सर्विंगसाठी तयार आहे।
छान चमचमीत अशी बोंबलाची उकड तयार आहे. खूप मस्त झाली आहे. तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट घालून अशी उकड बनवू शकता. खूप छान होते, चवीला पण खूप भारी लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बोंबलाची उकड करून खात राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.